नमस्कार शेतकरी मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी अखेर आली आनंदाची बातमी। शेतकरी मित्रांनो, पीक विमा आज 2 वाजतापासून जमा होणार आहे। शेतकरी मित्रांनो, त्याची टक्केवारीनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी 45,000पर्यंत मदत मिळणार। आता कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांना किती रुपये मिळणार ते सविस्तर आपण या व्हिडिओमध्ये बघूया। तर चला बघूया व्हिडिओ। शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे शेतकरी मित्रांनो, आज दुपारी 2 वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विमा जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। या वितरण प्रक्रियेत अनेक जिल्हे पात्र ठरले आहेत। सरकारने पीक विमा भरपाई जलद गतीने वितरित करण्याची मंजुरी दिली असून हेक्टरी 45,000 पर्यंतची भरपाई शेतकऱ्यांना मिळणार आहे। या वाटप प्रक्रियेमध्ये कोणत्या जिल्ह्यांचा समावेश आहे ते सविस्तर बघूया। शेतकरी मित्रांनो, पीक विमा भरपाईचे प्रमाण हे त्यांच्या टक्केवारीनुसार व्यक्त होत असते। शेतकऱ्यांच्या शेतीत झालेल्या नुकसानीची टक्केवारीनुसार भरपाईची रक्कम निश्चित करण्यात आली आहे। ही भरपाई 2025च्या पंचनाम्यावर आधारित आहे। शेतकरी मित्रांनो, आता नुकसानीची टक्केवारी दिसत आहे आणि अंदाजित भरपाईची रक्कम सुद्धा आपल्याला तक्त्यामध्ये दिसत आहे। शेतकरी मित्रांनो, आता ज्या शेतकऱ्यांचे 25 ते 30% नुकसान झालेले आहे त्यांना हेक्टरी 6,000 ते 10,000 रुपये नुकसान मिळणार आहे। त्यानंतर 30 ते 50% नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना हेक्टरी 10,000 ते 18,000 पीक विमा मिळणार आहे। त्यानंतर 50 ते 75% ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्यांना 18,000 ते 30,000 हेक्टरी मिळणार। त्यानंतर 75 ते 100% ज्या शेतकऱ्यांचे खरोखर नुकसान झाले त्यांना हेक्टरी 45,000पर्यंत मदत मिळणार आहे। शेतकरी मित्रांनो, आता पहिल्या टप्प्यामध्ये पीक विमा जमा होणारे 15 जिल्हे वाटप सुरू होणार आहे ते कोणते आहे ते बघूया। आज दुपारी 2 वाजल्यापासून राज्यातील 15 जिल्ह्यांमधील पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात पीक विम्याचे पहिला टप्पा जमा होण्यास सुरुवात झाली आहे। शेतकरी मित्रांनो, आता या जिल्ह्यांमध्ये सरासरी 45,000 पर्यंत भरपाईची रक्कम थेट डीबीटी द्वारे जमा होत आहे। आता ते जिल्हे कोणते आहे 15 ते बघूया। शेतकरी मित्रांनो, आता अंदाजित पीक विमा रक्कम एका तक्त्यामध्ये दाखवलेली आहे आणि वितरण स्थिती कशी आहे ते बघूया। नाशिकमध्ये 18 ते 45,000 हेक्टरी पर्यंत वाटप सुरू आहे। त्यानंतर जळगावमध्ये 15,000 ते 40,000 पर्यंत वाटप सुरू आहे। धुळेमध्ये 20 ते 45,000 पर्यंत वाटप सुरू आहे। आता शेतकरी मित्रांनो, ज्या जिल्ह्यामध्ये जेवढी रक्कम जास्त तेवढं त्यांचं नुकसान जास्त आहे। शेतकरी मित्रांनो, आता नगर जिल्हा जर बघितला तर 12,000 ते 35,000 पर्यंत वाटप सुरू आहे। आता छत्रपती संभाजीनगरमध्ये 10,000 ते 30,000 या जिल्ह्यांना वाटप सुरू होणार। त्यानंतर बुलढाणा जिल्ह्यामध्ये 15,000 ते 42,000 त्या जिल्ह्याला सुद्धा वाटप सुरू होणार। आता त्यामध्ये अकोला जिल्हा आहे, अकोला जिल्ह्याला 12,000 ते 38,000 वाटप सुरू होणार। यवतमाळमध्ये 20,000 ते 50,000 वाटप सुरू होणार। आता भंडारा जिल्ह्यामध्ये 30,000 ते 40,000 वाटप सुरू होणार। आता शेतकरी मित्रांनो, अमरावती जिल्हा आहे तर अमरावती जिल्ह्याला 18,000 ते 45,000 वाटप सुरू होणार। शेतकरी मित्रांनो, आता दुसऱ्या टप्प्यातील पेंडिंग जिल्हे लवकरच जमा होणार, म्हणजे या जिल्ह्यांना 3 ते 4 दिवसात पैसे जमा होणार। ते जिल्हे कोणते आहे ते सविस्तर बघूया। शेतकरी मित्रांनो, नंदुरबारमध्ये 15,000 ते 35,000 पर्यंत लवकरच जमा होण्याची शक्यता आहे ते 3-4 दिवसामध्ये। पुणे जिल्ह्याला 10 ते 25,000 पर्यंत लवकर जमा होईल। सोलापूरमध्ये 15,000 ते 32,000, साताऱ्यामध्ये 18,000 ते 30,000, सांगलीमध्ये 12,000 ते 30,000 लवकर जमा होणार। आता लातूर आणि परभणीमध्ये 20,000 ते 45,000 पर्यंत लवकर जमा होण्याची शक्यता। त्यानंतर परभणीमध्ये 40,000 ते 32,000 पर्यंत जमा होण्याची शक्यता। आता शेतकरी मित्रांनो, येत्या 8 दिवसामध्ये सर्व पात्र शेतकरी बांधवांच्या खात्यात रखडलेला पीक विमा हा डीबीटीच्या माध्यमातून पाठवण्यात येणार आहे। तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ आणि माहिती आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा। तर चला भेटू अशाच आणखीन एक नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार, जय हिंद, जय महाराष्ट्र।